34च्या मापाचे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग खूप सोप्या पद्धतीने। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे। जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे 34च्या मापाचे कटोरी ब्लाऊज। तर पेपर घेतलेला आहे, पूर्ण पसरवून घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला लेंथ लागणार आहे 14 इंच, चेस्ट लागणार आहे 34 इंचाची। हे दोनच मापे मी घेतलेले आहे आणि त्याच्यावरून मी आता पूर्ण रेडी करणार आहे। तर 14 मध्ये लेंथ जी आहे ती 14 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं, 15 इंचावरती मी खूण करून घेतलेली आहे उभी। ओके, तर ती तशीच्या तशी आडवी रेषा मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे आडव्या मापामध्ये लेंथ घेतलेली आहे उभ्या मापामध्ये, आडव्या मापामध्ये चेस्ट डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच। तर चेस्ट आहे 34, त्याचा चौथा केला असता म्हणजे त्याला डिवाइड 4 केलं असता 8.5 इंच येतो। 8.5 इंचामध्ये 2 इंच ॲड केले, 1 आणि 2, 10.5 इंच भरतात। तर 10.5 इंच चेस्ट डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच 10.5 येतो आहे। तर 10.5 वरती खूण केली, खाली पण 10.5 वरती खूण केली आणि असेच्या अशी खाली सुद्धा 10.5 वरती खूण केली आणि असा ब्लॉक आपण रेडी तयार करून घेणार आहे। आणि जेणेकरून या ब्लॉकमध्ये आपल्याला मापं टाकता येतील असा मी ब्लॉक रेडी करून घेतलेला आहे। तर आता हा आपण कट करून घेऊ। आता खूप दिवस झाले मी काहीच टाकलेलं नव्हतं व्हिडिओजमध्ये, तर मला अशी खूप इच्छा झाली। आता आई आलेली होती, तर आईचं ब्लाऊज मला कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं, तर मी ते 34च्या मापाचं आहे तर मी ते करते आहे। ओके, तर आपला ब्लॉक रेडी झालेला आहे आणि असा चौकोनी मी करून घेतलेला आहे। तर आता छातीचा आहे 34 इंच, तर गरारुंदी असणार आहे 3.25, शोल्डर आहे 6, बगल आहे 6 आणि जी पुढची उंची आहे ती 12 इंच। ओके, तर पुढच्या उंचीची आपल्याला गरज नाही आहे, आपल्याला गरज फक्त या 3 मापांची आहे। ओके, तर आपण घेतलेला आहे गळा रुंदी घेतलेली आहे 3.25 इंच, 3.25 इंचावरती आणि तिथून 6 इंच शोल्डर आहे 6 इंचावरती। तर 6 इंच खाली सुद्धा मी खूण करणार आहे। ओके, तर वरपासून 6 इंच, बगल सुद्धा 6 इंचाची घेणार आहे। ओके, तर आपण जितकं शोल्डर घेतलं आहे तितकीच बगल घ्यायची आहे आणि आकार देऊन द्यायचा आहे। तर आकार देण्यासाठी जी लाईन आहे तिला निम्मे केली आणि निम्म्यावरून तिथं 5 इंच आकाराच्या साईडने त्याच्या बाजूने आणि वरतून अर्धा इंच क्रॉस लाईन ड्रॉ केली। इथून क्रॉसमध्ये 1.5 इंच घेतलं आणि ही असं छानपैकी बारीक बारीक डॉट करून हे शेप तयार करून घेतलेला आहे। वरतून अर्धा इंच लाईनचा ते पूर्ण असा सेंटर केक करून घेतलेलं होतं। आता इथं घेतलेला आहे मी गळा, तर गळा तुमच्या आवडीनुसार घ्या। 7 मागचा जो गळा आहे 8, 9 तुम्हाला जेवढा आवडला तेवढा, मी तर अंदाजे 6-7 इंचाचा घेतलेला आहे तर तो चालतो। तर अर्धा इंच मी फिटिंगसाठी फक्त एक छोटीशी लाईन ड्रॉ करणार आहे क्रॉस फिटिंगसाठी फक्त, नाही जरी घेतलं तरी चालेल पण थोडंसं अर्धा इंच क्रॉसमध्ये फिटिंगसाठी घेऊन घ्यायचं। आता हे असं मी कट करणार आहे। तर तुम्हाला समजलं का मी काय काय सांगितलं? तर आता इथून क्रॉस लाईन जी आहे शोल्डरचं डाऊन, शोल्डर डाऊन म्हणजे शोल्डरच्या भागाने डाऊन बगलच्या साईडला दिलेला आहे आणि ते मी कट करणार आहे। ओके, तर गळा कट करून घेऊ आणि तुम्हाला माहिती आहे की मी मापं कसे टाकलेले आहेत। चेस्ट डिवायडेड बाय 4 इंच प्लस 2 इंच घेतलेला आहे आडव्या भागात, लेंथ प्लस 1 इंच घेतलेली आहे, गड्याची रुंदी 3 इंच घेतलेली आहे, शोल्डर 6 इंच घेतलेला आहे, बगल सुद्धा 6 इंच घेतलेली आहे। ओके, आता हे झालेलं आहे बॅक साईड रेडी 34च्या चेस्टचं। तर आता आपल्याला कट करायचं आहे फ्रंट साईड। तर फ्रंट साईडसाठी मापं दिलेले आहे 34ची चेस्ट आहे, त्याच्यानुसार गळा रुंदी, शोल्डर, बगल आणि पुढची जी उंची आहे ती 12। तर पुढची उंची आपल्याला घ्यायची आहे 12 इंच, कारण पुढची जी असते ती कटोरीची उंची असते आणि कटोरीची वेगळी घ्यायची असते। तर आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, तर 12 इंच त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला, ते पण कशासाठी? तर फिटिंगची शिलाईसाठी, कारण वरतून आणि खालतून अर्धा इंच फिटिंगच्या शिलाईमध्ये जात असतं। तर 1 इंच मी ॲड करून असा 13 इंचाचा ब्लॉक रेडी करणार आहे आणि चेस्टचा डिवाइड बाय 4 प्लस 2 इंच असा घेणार आहे। 34ची चेस्ट आहे, तर चेस्टचा डिवायडेड बाय 4 किती आला? 8.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच टाकले तर 10.5। पण 10.5 इंच कुठून घ्यायचा आहे? तर सर्वात आधी 2 इंचचा जो आहे तो आपल्याला रेडी करायचा आहे सरळ
हे मार्जिन असतं कटोरीसाठी. ओके, जर कटोरी पेपर कटिंग करत असताना तुम्हाला काढायची आहे तर 2 इंच हा ब्लॉक रेडी करायचा आहे एक्स्ट्राचा. तर हे जे एक्स्ट्राची लाईन मारलेली आहे 2 इंच, त्याच्यानंतर चेस्टचं माप टाकायचं आहे. चेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच 10.5 आलेला आहे आणि तो ब्लॉक आपण इथं रेडी करणार आहे. तर आता ही जी लाईन आहे 2 इंचाची सोडून, तर ही आणि ही आता जी मी ड्रॉ करते आहे ती, हे पूर्णचा पूर्ण आपला ब्लॉक रेडी झालेला आहे. आता जे आउटर लाईन आहे ते पूर्णची पूर्ण कट करून घेणार आहे याच्यासाठी की तुम्हाला समजता यायला पाहिजे, म्हणून मी हे जो ब्लॉक रेडी करते आहे त्याचा आउटर मी काढून टाकते आहे आणि छानपैकी असा ब्लॉक रेडी करते आहे. तर ब्लॉक रेडी करण्याच्या आधी तुम्हाला सांगते की ही जी 2 इंचाची जी लाईन आहे ती एक्स्ट्राची घ्यावीच लागते, जसं आपण बॅक साईडला घेतलेलं नाही आहे. ओके, तर आता खालून सुद्धा 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, 1 इंच इथं आणि 1 इंच इथं. ओके, 1-1 इंचावरची लाईन ड्रॉ करायची आहे आणि अशीच्या अशी आपल्याला ती सरळ आता जशी वरची मारलेली आहे सरळ, तशी ही 2 इंचाची जी लाईन आहे 1-1 इंच घेतलेले ती अशीच्या अशी ड्रॉ करायची आहे आणि छानपैकी त्याला आपण शेप देणार आहे स्ट्रेट लाईनमध्ये. बघा, ओके, स्ट्रेटमध्ये सरळ असंच्या असं ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे, आपल्याला जे 2 इंच सोडून टाकलेले आहे हे 2 इंच घेतलेलं आहे बघा, आणि हे 1 इंच वरती आणि 1 इंच खालती. ओके, असंच्या असं. आणि आता आतमध्ये आपल्याला माप टाकायची आहे. गळा रुंदी आहे आपली 3.25 इंच, 6 इंच शोल्डर आहे 34 मापासाठी आणि बगल सुद्धा 6 आहे. ओके, जे माप आपण बॅक साईडला टाकले तेच माप इथं टाकायची आहे. 3.25, 6 आणि खाली पण 6 बगलसाठी. ओके, इथून 6 इंच मोजलेली आहे आणि 6 इंचाचं इथं रेडी करणार आहे. तर आता पट्टीच्या साहाय्याने आपण पूर्णचं पूर्ण ब्लॉक रेडी करून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माप टाकू. तर माप टाकण्यासाठी आपण आता आपल्याला घ्यायचा आहे गळासुद्धा घेऊन घेऊ. गळा घेतलेला आहे 6.5 इंचाचा, कारण आईला गळा जास्ती मोठा आवडत नाही, तर मी 6.5 इंचाचा गळा घेते आहे आणि गळ्याला शेप देणार आहे गोल आकार. ओके, तर आता ही गळ्याची जी लाईन आहे, टोक आहे, ते टोक त्याला आपण आकार तर देऊनच दिला मी छानपैकी, आणि ते त्याचं टोक आणि हे जे 2 इंच लावलेलं आहे मार्जिन ठेवलेलं आहे ते टोक जोडून घ्यायचं आहे कटोरीसाठी. ओके, तर आता मला सांगा इथं कटोरीचा माप ड्रॉ करायचा आहे, तर या 2 इंचाच्या लाईनपासून 2 इंच वरती ड्रॉ केला आणि तिथून 3.5 इंच कटोरीसाठी खाली केला. ओके, तर 32 आहे तिच्या मापासाठी आपण 3.5 घेत असतो, त्याच्यावरती जर असलं तर आपण 4 इंच घेत असतो. इथून 1.25 इंच या साईडला, 1.25 इंच या साईडला, आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण टक्स तयार करणार आहे आणि टक्स तयार करून जी क्रॉस लाईन आहे त्या टोकापासून 2 इंचाच्या टोकापासून तर 1.25 इंचाच्या मापापर्यंत तिथं क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथून 3.5 इंच जितकं घेतलेलं क्रॉस लाईन आपण तितकीच क्रॉस लाईन आपण सरळ रेषेमध्ये 3.5 इंचावरती घेणार आहे आणि ते 3.5 इंच ॲड करायसाठी इथं 1.5 इंच आपण फिटिंगसाठी घेणार आहे. कटोरीची फिटिंग येते इथं, तर तिथून तिरपी रेषा सरळ अशी तिरपी टाकलेली आहे आणि जो पॉइंट दिसतो आहे त्याला सरळ करायचा आहे आपल्याला. ओके, तर सरळ करून घ्यायचा आहे आणि इथून असा गोल आकार द्यायचा आहे. तर गोल आकारासाठी आपल्याला काखुलीचे माप लागणार आहे, म्हणजे बगलचे जे माप आहे ते टाकावे लागणार आहे. तर आता काय करणार, वरतून 1/2 इंच शोल्डर उतार देणार आहे आणि तो उतार दिल्यानंतर खालून 1.25 इंच त्याच्या अगोदर आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे. सेंटर केल्यानंतर बाहेर 1/2 इंच आणि खालच्या बाजूने 1.25 इंच. आता हे आपल्याला असंच्या असं खालून 1.25 इंच द्यायचं आहे. खालची साईड जी आहे तिथून 1.25 इंच देणार आहे आणि 1.25 इंच हे गोल आकारामध्ये करून घेणार आहे. आता तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझं बघितलेलं आहे की मी कशी देत असते. खालची जी लाईन आहे तिथून 1.25 इंच
आणि ती जी रेषा आहे तिचं सेंटर करून घेतलं आहे, त्याच्या बाहेर अर्धा इंच असं बगलचं आपलं माप असतं आणि बगलच्या मापानुसारच आपण करत असतो. ओके, तर आता जिथून पाऊण इंच दिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा पाऊण इंच घ्यायचं आहे आणि तिथून 2.5 इंच घ्यायचं आहे, थोडंसं तिरपं ठेवून. ओके, तर जो पॉईंट तयार झालेला आहे तिथून गळ्याच्या 1 इंच वरती, जो गळा दिसतोय त्याच्या 1 इंच वरती आणि हा आकार आपण रेडी करून घेणार आहे. तर बघा, आपली कटोरी आणि साईड पीस इझिली आपल्याला दिसत आहे आणि आपण कट करून घेणार आहे बघा. ओके, तर हा टक्स तयार केलेला आहे, 1-1 इंचची पट्ट्या तयार केलेल्या आहे. मी सर्वात आधी तुम्हाला सांगते की 34चं जे माप आहे त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी लागते 3.25 इंच, शोल्डर बगल 6-6 इंच. ओके, तर आपण आता तसेच माप घेतलेले आहे बघा. 3.25 इंचाची गळा रुंदी आणि शोल्डर घेतलेला आहे 6 इंच, बगल सुद्धा घेतलेली आहे 6 इंच. आता याच्यापासून अर्धा इंच बाहेर आणि खालून पाऊण इंच असं टाकून आकार करून घेतलेला आहे. 2 इंचाच्या पट्टीवरून तिथून गळ्याला आपण क्रॉस पट्टी जॉईन केली, तिथून 2 इंच तिरपं घेऊन 3.5 इंचावरती डॉट केला, तिथून सुद्धा 3.5 इंच दिला, खाली पाऊण इंचाचा डाच घेतला, तो क्रॉस लाईन जॉईन करून घेतली, खालची सुद्धा 1.5 इंच देऊन क्रॉस लाईन जॉईन करून घेतली आणि बगलचा आकार देऊन पाऊण इंच वरती घेऊन तिथून आपण 2.5 इंच घेतलेला आहे आणि असंच्या असं आपल्या कटोरी रेडी झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने खूप छान आणि सुंदर अशी कटोरीचा भाग रेडी झालेला आहे. साईड पीस सुद्धा रेडी झालेला आहे आणि कटिंग सुद्धा मी आता तयार करते आहे. ओके, तर आता याची कटिंग जशी करते आहे तशी तुम्ही सुद्धा करू शकता आणि काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही मला फोन करू शकता. मी स्क्रीनवरती नंबर देणार आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता आणि आपले क्लासेससुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे. तर ज्यांना ज्यांना रिक्वायरमेंट आहे क्लासेसची त्यांनी क्लासेससाठी नक्की रिप्लाय द्या की ताई आम्हाला क्लासेस करायचे आहे. आणि मी इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे ना की मला नाही वाटत की तुम्हाला असं वाटेल की आता घरी जाऊन तरी क्लास करावा ताईच्या, कारण मी यूट्यूबमध्ये खूप सुंदर प्रकारे तुम्हाला हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, डबल सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे आता म्हणजे लाईनशेर म्हणजे 27, 28, 29च्या मापाचं, 30च्या मापाचं असे प्रत्येक मापाचे कटोरीचे ब्लाऊज मी प्रत्येकाला म्हणजे करणार आहे, सांगणार आहे. तर आता बघा, आपल्याला कटोरी काढलेली आहे, त्या कटोरीवरती फक्त आणि फक्त हे तिरपी बाजू ठेवायची सरळ आणि त्याच्यानंतर ही जे मार्जिन आहे पूर्णचं पूर्ण असंच्या असं आखायचं आहे. आपल्या जे डाव्या बाजूचं जे मार्जिन आहे ते कटोरीचा जो वरचा भाग आहे तो अर्धा इंच ठेवायचा आहे आणि जसा तसा हा रेडी करून घ्यायचा आहे बघा. जसं तसं ठेवलेला आहे, पण हा जो गोल भाग आहे त्याला एक्स्ट्राचा आपण जितकं शिवणार आहे तितकंच मार्जिन द्यायचं आहे. तर कोणी अर्धा इंच शिवतं, तर कोणी पाऊण इंच शिवतं. तर मी अर्धाच इंचचं मार्जिन दिलेलं आहे आणि इथून मी पसच्या असं हे कट करून घेणार आहे. तुम्ही कपड्यावरती आखून सुद्धा टाकू शकता की जे मी कटोरीचा भाग तयार केलेला आहे तोच भाग तुम्ही कटोरीवरती म्हणजे कपड्यावरती ठेवू शकता आणि असं मी जे अर्धा इंच वाढवलेलं आहे, पाऊण इंच वाढवा किंवा अर्धा इंच वाढवा, तुम्ही वाढवू शकता. ओके, पण कमी घ्यायचं नाही, थोडंसं जास्तीच घ्यायचं. तर बघा, आता हे जे आहे बघा, तुम्ही जसंच्या तसं ठेवलेलं आहे आणि एकदम परफेक्ट आलेली आहे कटोरी. तर जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट केलं आणि एक्स्ट्राचं मार्जिन फक्त अर्धा इंच आहे ते मी ठेवलं आणि ही जी कटोरीचा वरचा भाग आहे हा फाडून फेकते आहे, कारण शिवत असताना तोच हातामध्ये माझ्या येऊन जातो. तर मी आता याच्यावरती नावं टाकून देते 34च्या चेस्टचं माप आणि कटोरीचं सुद्धा 34च्या चेस्टचं माप. म्हणजे असं करून ठेवलं ना की व्यवस्थित आपल्याला समजतं सुद्धा की आपण कोणत्या मापाचं घेतलेलं आहे आणि कोणाचं घेतलेलं आहे. आता याच्यावरती नाव मी नंतर टाकीन की हे आईचं आहे, कारण आईचं माप आहे ना मी भरपूर दिवस झाले शिवलेलं नाही आहे आणि आईचं कसं असतं, आई बहिणीच्या हातचं शिवलेलं तिला जास्ती आवडतं माझ्या हातापेक्षा आणि मी शिवतच नाही, कधीच मी घेतलेलंच नव्हतं. तर बघा, आता उरलेल्या म्हणजे कागदामध्ये आपल्याला करायचं होतं ब्लाऊजचं अस्तीन रेडी, म्हणजे स्लीव्ज रेडी करायची होती. तर बघा, 1/4 घेतो आपण, 1/4 भाग जो आहे तो 8.5 इंचाचा येतो. तर त्याला मी 8च इंच घेतलेला आहे आणि लेंथ आहे 7 इंचाची, 8 इंचाची लेंथ आहे, पण जेवढा कागद दिसतोय तितकी मी लेंथ घेऊन घेते आणि कपड्यावरती वाढवून घेईन. ओके, तर वरपासून 4 इंच ड्रॉ करायचं, तिथून बाहेर आतमध्ये
1 इंच घ्यायचं स्ट्रेटमध्ये आणि इथून जी लाईन ड्रॉ केली आहे तिथून वरच्या टोकाला क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, तर ही लाईन ड्रॉ करून त्याच्यावरती आपल्याला निम्मे भागामध्ये जी लाईन दिसते आहे त्याच्या निम्मे भागामध्ये आपण इथं छानपैकी असा एक डॉट रेडी करणार आहे आणि त्याच्याच वरतून खालतून अर्धा इंच असं हे बघा बिलकुल अंदाजे आणि अंदाजे काम चालत असतं बघा. ओके, तर पॉइंट कसे दिले तुम्ही बघितले की सेंटर केलं, त्याचं सेंटर केलं आणि त्याचं सेंटर केलं. ओके, जी तिरपी लाईन आहे त्या तिरप्या लाईनचे सेंटर सेंटर करत वरतून अर्धा इंच खालून अर्धा इंच वरतून अर्धा इंच खालून अर्धा इंच देऊन लाईनच्या सेंटर पासून आकार दिलेले आहे. आता तुम्ही बघू शकता की आकार मी कसे दिलेले आहे आणि ज्यांना क्लास करायचे आहे त्यांनी रिक्वायरमेंट नक्की करा, नक्की करा. ओके, तर आपले क्लास हा मे महिन्यापासून चालूच होऊन जाणार आहे. तर ज्यांना क्लास करायचा असेल त्यांनी सुद्धा क्लासला येऊ शकता आणि आपलं मोरेश्वर नगरचाच पत्ता आहे. आपल्या घरी मशीनसुद्धा मी अवेलेबल करून देणार आहे मुलींना क्लास म्हणजे क्लास साठी. मॅन्युअली त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल आणि एकदम छान जसे मी शिवते तसे तुम्ही ड्रेस तुमचे स्वतःचे शिवू शकता. तर बघा स्लीव्स किती छान प्रकारे अशी रेडी झालेली आहे आणि हे तरी माप मी तुम्हाला टाकून सांगितलेलं आहे. मी स्वतः जेव्हा शिवते तेव्हा मी डायरेक्टली अंदाजे बाही शिवते, कापते. ओके, आता झालेलं आहे आपलं ब्लाऊज पीस, साईड पीस आणि कटोरी रेडी. तर थँक्स फॉर वॉचिंग. जय स्वामीनारायण.